आपल्या सर्वांसमोर पुष्पा गोरकर हे एक कविता सादर करीत आहेत. स्टेजवर बसलेले सगळे दादांनो आणि मान्यवर यांना जय भीम. प्रत्येक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना भारी. पुत्राच्या पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढबाई रणरागिणी. शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई. बाबासाहेब आंबेडकर यांना मदत करत ते रमाई. आजच्या कवितेला सुरुवात करते त्या स्त्री शक्तीला वंदन करून. मार्ग कठीण होता, मार्ग कठीण होता तरी तू कधी न खचली. उगवत्या सूर्यासम तू सदा चमकली. अलंकार शौर्याची देवणी अशी तू सजली. तुझ्या पराक्रमाला पाहून दुर्या दिसली. छत्र अनाथासाठी तू झाली माऊली. माझ्या ममता प्रेमाने ओझर तू भरली. अन्यायाची राख करण्या दामिनी गरजली. ग्रीष्मात कधी तू शीतल छायेत भासली. पंख घेऊन गरुडाचे जरी अवकाशात शिरली. संसारात तुझ्या तू तितकीच रमली. क्षण तुझ्या गौरवाचा तोरण ही सजली. जागर करण्या स्त्री शक्तीची सृष्टी ही भरली. सृष्टी ही भरली, सृष्टी ही भरली. धन्यवाद. धन्यवाद पुष्पा, खूप छान. सर्वांनी पुष्पासाठी ताड्या होऊन जाऊ देत. आपल्या पुढे भारती पांतावडे कविता सादर करीत आहे. सर्वांना जय भीम. माझ्याकडून सगळ्यांना जय भीम. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार. 50% आरक्षण शब्द कागदावर आणणार आणि 100% शोषण तुझ्याकडे होणार. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार. शोभेची वस्तू म्हणून तुला मिळवणार नाही. लाज नाही तुला म्हणून हेच लोक हिणवणार. वस्त्रहरण करण्यास दुशासन नेहमीच तयार असणार. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार. तुलाही मन आहे हे त्यांना कधी कळणार. तुझ्या हक्कासाठी ते फक्त भाषण करणार. अगं बाई आणखी किती वर्ष हा त्रास तू भोगणार. हे स्त्री तू कधी स्वतंत्र होणार. तुला आता जागृत व्हावंच लागणार. अन्याय करणाऱ्यांना पेटावंच लागणार. नाहीतर माझा प्रश्न अनुत्तीर्ण राहणार. हे स्त्री तू कधी स्वतंत्र होणार. सर्वांना जय भीम. आता आपल्या पुढे छाया पाटील या सुद्धा एक कविता सादर करीत आहेत. ही छाया पाटील. माझी छोटीशी कविता आहे. महिला दिवसवर या महिला दिवसाची मजा, या महिला दिवसाची मजा सर्व महिला संघटित होऊन करा. सर्व स्त्रियांनी संघर्ष बलिदान देऊनी. महिला दिवस करा साजरा, सन्मानाने तिला वागवा. सावित्रीबाईचा वारसा जपूनी दिले शिक्षण स्त्री पुरुषांना. आहे ती वात्सल्याची राख, आहे ती वात्सल्याची खाण. ठेवू आपण तिचा मान. आता ती अबला राहिली नाही, बनली ती हातात तलवार घेऊनी. ह्या महिला दिवसाची मजा महिला संघटित होऊनी. धन्यवाद. दोन घ्यावे दोन द्यावे, दोन घ्यावे दोन द्यावे. हातात हात गुंफून सूर गावे. पसरणाऱ्याला हात द्यावा, कुणासाठी तरी डोळे भरून यावे. यालाच तर खरे जीवन म्हणावे, यालाच खरे जीवन म्हणावे. सविता बागडे ही कविता सादर करीत आहे. हॅलो, सर्वांना माझ्या सप्रेम जय भीम. मी एक सविता बागडे एक कविता सादर करते. मार्ग कठीण होता परी तू कधी न खचली. उगवत्या सूर्यास तू सदा चमकली. मार्ग कठीण होता पर तू कधी. अलंकार शौर्याचे लेऊन अशी तू सजली.
तुझ्या पराक्रमाला पाहून दुनिया दिपली. अलंकार शौर्याचे लेऊन अशी तू सजली. क्षत्र अनार्थांशी अन्न तू झाली माऊली. मला ममता प्रेमाने ओंजळ तू भरली. छत्र अनाथांची अन्न तू झाली माऊली. माया ममता प्रेमाने अन्यायाची राख करणारी दामिनी गरजली. ग्रीष्मात कधी तू शीतल छायेला भासली. ग्रीष्मात कधी तू शीतल छायेला भासली. अन्यायाची राख करण्यात दामिनी. दुःखाचे वादळ, सुखांचे फळ, अंधार प्रकाशनाने भरलेले जीवन, येणे आपल्या नवजीवनाचे बळ, नव विचारांचे बळ. बोलावे ते मी मान्यवरांना, करावे त्यांनी मार्गदर्शन. अध्यक्षांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण करतील नीनाताई राऊत, अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम सर्वांना. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई आणि सर्वांना अभिवादन. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व माझ्या मैत्रिणी आणि इथे असलेले पुरुष मंडळी, म्हणजे आमचे वीरच लागतील सगळे. तर या सर्वांना सुद्धा जय भीम. आज सर्वात आधी मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आज महिला दिवस आहे आणि आपण सर्व इथे सगळ्या महिला छान छान वेशभूषेमध्ये जमलेल्या आल्यास मला कळलं. म्हणजे महिलांमध्ये आजच्या दिवशी किती स्फूर्ती आहे आणि किती आवड आहे आजच्या दिवसाची, हे तुम्हाला सगळ्यांना बघून कळलं. तुमचा हा ग्रुप आहे, हा खूप चांगला ग्रुप आहे. याच्या आधी माझी एक मीटिंग झाली वहिनीच्या घरी, सुजा वहिनीकडे, तेव्हाच आम्ही भेटलो आणि तुमच्या सगळ्या काही महिला होत्या, 10-12 महिला. त्या महिलांमध्ये मला खूप म्हणजे छान एन्जॉय करणाऱ्या आणि वर्क करणाऱ्या अशा महिला दिसल्या. तर मला खूप आनंद झाला. आणि वहिनीने मग काल म्हटलं की म्हणजे माझ्याकडे पण कार्यक्रम आहे, महिला माझ्या 2 वाजता येतील माझ्या घरी, पण मी म्हटलं वहिनी म्हटलं 12 वाजता या. तर म्हटलं ठीक आहे, मी 31 वाजता मी येते. कारण की माझ्या वस्तीच्या सगळ्या महिला आहे ना, त्या सगळ्या महिला माझ्याच घरी येतात. म्हणजे सर्व जॉईंट जे असते वस्तीचं ते माझ्याच घरी होत असते. त्याच्यामुळे मग मला जावं लागेल. तर मी थोडंसंच बोलते की महिला दिनाच्या सुरू कुठून झाला महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस कुठून सुरू झाला हे वहिनींनी पण सांगितलं, बंगाली मॅडमनी पण सांगितलं, अजून सगळ्यांनीच सांगितलं की आपल्या जर्मनीपासून सुरुवात झाली, मग न्यूयॉर्क, अमेरिकाच्या न्यूयॉर्क तिथे सुरुवात झाली. महिलांना अधिकार नव्हते, बोलण्याचे अधिकार नव्हते, वेतन त्यांना कमी याच्यात मिळायचं, पुरुषांपेक्षा जास्त कामं घ्यायचे, वेतन कमी मिळायचं, कामाचे तास जास्त राहायचे, मतदानाचा अधिकार नव्हता. असे खूप सारे जे अधिकार नव्हते ते अधिकार मिळवण्यासाठी त्या विदेशामध्ये महिलांना स्वतःच्या अधिकारासाठी मागून घ्यावं लागलं. ते सडकेवर आल्या त्या महिला की आम्हाला हे अधिकार आम्हाला पाहिजे आहेत. आणि तेव्हा कुठे त्या लोकांना आंदोलन करून अधिकार मिळाले. आपण तर खूप भाग्यवान आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे स्वतःहून सर्व आपल्याला दिलेलं आहे. तरी मला असं वाटतं की आपल्या महिलांना ते कळते की नाही कळत. बरोबर आहे. आज इतर समाजाच्या ज्या महिला समोर गेल्या त्या मानाने आपल्या महिला मागे राहिलेल्या आहेत. त्यांना असं विचार, मी महिलांना असं म्हणत नाही पण सांगायचं हे सांगते की विचार करण्याची जी लेवल आहे ती आपली थोडी कमी पडते आहे. इतर ब्राह्मणांच्या महिला तुम्ही जर पाहिलं ना, त्यांची लेवल अशी उंच आहे, त्या कुठे टॉपला जावं याचा विचार करतात. आपण महिला तेवढा करत नसतो. पण बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, समानतेचा जो अधिकार दिला, त्या याच्यात आपण आपला जो काळ आहे म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत तेव्हापर्यंत तर ठीक आहे. आता याच्यानंतरच्या आपल्या ज्या मुलं आहेत त्यांना आपण कसं शिक्षणात सामोर न्यायला पाहिजे, त्यांचे अधिकार त्यांना कसे मिळायला पाहिजे, इतरांसारखं आपण आता मागे नाही राहायला पाहिजे. कारण की आतापर्यंत सर्व समाजाने आपल्यावर खूप काय म्हणतात त्याला, आपल्यावर दबाव दिलेला आहे, आपल्यावर लादलेलं आहे सगळं.
तर हे आपल्याला कळून चुकलेलं आहे आणि चांगलं कळते आणि त्यासाठी आपण तसं जो आपला समाज आहे तो थोडा होतोच समोर, पण याच्या नंतरही आपल्याला तो मिळवावा लागेल आणि एकत्र यावं लागेल. आज प्रॉब्लेम हा झालेला आहे की सगळा समाज जरी एकत्र जरी दिसलं तरी राजकारणाच्या याच्यात एकत्र आलेला नाही. आणि तुम्ही हा लक्षात घ्या, जेव्हापर्यंत राजकीय सत्ता तुमच्या हातात येणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला स्वतंत्रता नाही, हाही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही कितीही मोठे झाले, खूप पैसेवाले झाले, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की किल्ली जी आहे ती फक्त राजकारणाची किल्ली आहे जी तुम्हाला सगळं मिळवून देऊ शकते, पण तोच आपल्या समाजात नाही आहे आणि आपला समाज सगळा विखुरलेला आहे. जर असं झालं तर आता जे सुरू आहे, आता तुम्हाला माहीतच आहे समाजात काय सुरू आहे, आपल्या देशात काय सुरू आहे. आपल्या समाजाचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहे, प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, गरिबांना शिक्षण घेता येत नाही आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकवू शकतात, पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्या गरिबांच्या मुलांनी काय करायला पाहिजे. प्रायव्हेटायझेशनमध्ये किती पैसा लागतो माहिती आहे. एक डॉक्टर बनायला जर समजा गेलं तर त्या पोरांना करोडोनी पैसे लागतात. आमचे पोरं कसे उद्या चालून डॉक्टर आतापर्यंत तर ठीक आहे बनून गेले, पण आता तर ही सिच्युएशन आहे, ह्या सरकारने ही सिच्युएशन तयार करून ठेवलेली आहे की आपण सामोर जाऊ शकत नाही. आपले हळूहळू आपल्याला समजतही नाही आहे की आपले अधिकार कसे हळूहळू काढून घेतले जात आहे. एकदम आपण शांत बसलेलो आहोत, आपल्याला काही त्याचं लेणं देणं, सगळं शांत. एवढी महागाई वाढली आहे, कोणी लक्ष देत नाहीये. प्रायव्हेटायझेशन होत आहे, कोणी आंदोलन करत नाहीये. म्हणजे एकदम जसं आधी होतं तसंच हळूहळू हळूहळू आपल्यावरती ती परिस्थिती येत आहे. हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा सगळे शांत आहेत. मग आपल्या ह्या दिवसाचा आपण कसा त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे हा पण ठरवायला पाहिजे. आपण हे फक्त खूप चांगले कपडे, आज चांगले कपडे, उद्या आपल्या पोरांना चांगले कपडे नाही मिळाले तर, आपल्या पोरांना शिक्षण चांगलं मिळालं नाही तर, म्हणजे आमची जी आधीची परिस्थिती होती तीच परिस्थिती हळूहळू आमच्यावरती येत आहे. हे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आज ह्या महिला सगळ्या आल्या, छान छान वेशभूषा केल्या, मस्त आपला परफॉर्मन्स दिला, खूप आवडलं मला, खूपच छान झालं. आणि कोणी बंगाली आहे, कोणी महाराष्ट्रीयन आहे, कोणी उत्तर प्रदेश आहे, कोणी पंजाबी आहे, कोणी गुजराती आहे, म्हणजे खूपच छान छान केलं, एकदम मस्त. आणि हे आपल्या महाराष्ट्रीयन मॅडम आहेत, राडे मॅडम. आणि यांनी बघा काही असो, पण बाबासाहेबांनी आपल्याला आपल्याला जे अधिकार दिले, बोलण्याचा अधिकार दिला स्त्रियांना, त्यामुळे आज आपण ह्या एवढ्या महिला ज्या एकत्र येऊन बसू शकलो नाही तर आपलं तर कसं शूद्र पशु नारी सब ताळ्यान के अधिकारी हा असाच एक होता, पुरुष ज्याचा आपल्यावर हे करायचे. पण आज तरी मला असं वाटते, म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे की महिला एवढ्या दबलेल्या नाही आहेत. खरं तुम्ही सांगा, असं आपल्या मनानं सांगा की खरं तुम्ही दबलेले आहात का? नाही गो, कोणी दबलेले नाही आहे. कोणाच्या घरात समजा तुम्ही गेले तर खरंच कोणाचं चालते? नवऱ्याचं चालते? खूप कमी असे घर आहे जिथे पुरुषांचं चालते. आता सगळ्यात जास्त अधिकार बायांच्याच हातात आहे. आणि काय झालं तर बाया पोलीस स्टेशन मध्ये जायला तयार होतात. हे अधिकार सगळं आणि तुम्ही आता विचार करा, आधी कशाही पोरी आल्या पुरींचं लग्न झालं शांत राहून जायच्या, पण आताच्या पुरी तशा नाही आहे. नाही पटलं दुसऱ्या दिवशी वापस आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांना आपला अधिकार समजलेला आहे. पण हेही नसायला पाहिजे. आपल्या बायाने संसार केलेला आहे आधी, म्हणून आज हा संसार आहे. पण आपण ज्या महिला आहोत, आपल्या ज्या मुली आहेत, त्यांना आपणही चांगले संस्कार द्यायला पाहिजे, कारण का त्यांचाही संसार घडायला पाहिजे उद्या चालून. आता काय होणार आहे? संसार काय होणार नाही, संस्कार तुम्ही देणार नाही, काय होणार आहे? मग आपल्या महिलांवरच दोष येईल की तुम्ही काय संस्कार दिले, तुमच्या मुलींना तुम्ही काय संस्कार दिले. हाही आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला जसे अधिकार मिळाले तसे आपण समोरच्याही परिवाराचा विचार करावा सर्वांनी आणि चांगले संस्कार असायला पाहिजे. आजकाल जे वेगळे होण्याचा अनुपात जो आहे ना तो फक्त आपल्या समाजात आहे. विचार करा तुम्ही, कारण की आपल्याला अधिकार समजले, आपण त्याचा फायदा घेतो. बाबासाहेबांचे अधिकार तर आम्हीच घेतले. बाबासाहेबांनी जे अधिकार दिले त्याचा जास्त परिणाम आमच्यावर झालेला आहे. तर आपण चांगलं शिकावं, आपल्या पोरांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांच्या संस्कार त्यांच्यावर चांगले घडवावे, समोरच्याचं
परिवाराचे व्हायला पाहिजे चांगलं, आपल्याही परिवाराचं चांगलं व्हायला पाहिजे, पैसा यायला पाहिजे आणि संघर्ष करायची आपली जी हिंमत आहे ती वाढवायला पाहिजे, एकीकरण व्हायला पाहिजे, संघटन व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या महिला कशा संघटित व्हायला तयार झाल्या तशा आमच्या महिलांनी समाजात तयार व्हायला पाहिजे, तरच होईल. नाही तर हे राजनीतिक गट तुम्हाला काही एकत्र येऊ देणार नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट याच्यातच अडलेली मला असं वाटते. माझे व्यक्तिगत मत आहे, तुमचे काय माहिती नाही, पण मला तरी वाटतं सगळ्या महिलांचे मतं सारखेच असतील. तर आज तुम्ही खूप छान कार्यक्रम अरेंज केला, छान मस्त बोलल्या पण. बाबा आता त्या पंजाबी ताई आहेत त्या पण पंजाबी थोडंसं बोलल्या, मला त्याचा आनंद झाला. आता हिने थोडंसं बंगालीमध्ये बोललं, यांनी राडे मॅडमनी, आणि ही मुलगी किती सुंदर सजलेली आहे, एकदम बढिया स्टुडंट, ती वेशभूषा किती छान केलेली आहे. म्हणजे काही नाही काही आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्या पोरींनी सगळं खूप छान बोलल्या आणि खरंच तुमचा अभिमान वाटतो की ह्या माध्यमातून काय नाही होईना पण आपण आई तर समोर एवढी धैर्य तर आपल्याला आलेला आहे. अशा खूप घरातल्या राहणाऱ्या अशा महिला नाही राहिलेलो आपण की बिलकुल तू चूप बस म्हणतं चूप असं तर राहिलेलं नाही बाबा, असं तर आपण तर बाहेरच निघतो. तर आज एकेकाळी मलाही बोलता येत नव्हतं पण हळूहळू शिकले तर येते. आता बायकांसोबत असतं बोला, पहिलं 2 बायांसोबत बोलायला माणसाला असं होतं कसं बोलावं. आता माणसाला येऊनच जाते, बोलायला काय जाते. आपले विचार आहेत आपल्याला मांडायचे आहेत, है की नाही. तुमचे विचार आमच्यावर काही जास्त फरक नाही राहत. तर अशा पद्धतीने आपण उभं राहून आपण बोलायला शिकलं पाहिजे. आणि खूप साऱ्या महिला शिकल्या, त्यांना हिंमतही आलेली आहे, त्यांना अधिकारही कळायला, तरी सुद्धा जे अधिकार आपल्याला माहिती नाही आहे ते संविधानामध्ये आहे. तर ते त्याच्या वाचन सर्वांनी करायला पाहिजे, चांगले संस्कार आपण घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे, कुटुंबाचा सांभाळ करायला पाहिजे आणि कुटुंबासोबत आपल्या देशाचाही सांभाळ करायला पाहिजे, आपल्या मुलांचा सांभाळ करावा. आणि असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण एक कार्य केलं तर आज मला असं वाटते का हा जो महिला दिवस आपण साजरा करतो हा साजरा चांगल्या तऱ्हेनं साजरा होईल असं मला वाटतंय. माझं एवढंच मत आहे. बस तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि शांततेने ऐकलं, मी माझं मत मांडलं, तुम्ही ऐकलं. थँक्यू. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या पुढे ज्यांनी वेशभूषा साकारली आहे त्या सर्वांना आता लक्ष असेल रिझल्टकडे. हां, आता आपल्या समोर रिझल्ट सांगतील वामनराव सोमकुवर सर. मी त्यांच्याकडे माईक हँडओव्हर करते. सबको जय भीम. अब इनाम तो इतने रखे हैं, पारितोषिक इतने रखे हैं, पुरस्कार जिसे हम कह सकते हैं वो यहाँ रखे हैं. और पार्टिसिपेंट होने वाले बड़े ही उत्साह के साथ यहाँ पर मौजूद थे और आप लोग भी बहुत एंजॉय कर रहे थे. आज का महिला दिन के ऊपर आप लोगों ने वैसे भी बहुत बोला है और समय भी काफ़ी हो चला है, तो इस वजह से कभी फुर्सत मिली और सुबह के समय में आप लोगों ने यदि कभी 10 मिनट मुझे दिए तो मैं विशेष जो आप लोगों ने नहीं सुन पाए हैं वो जानकारी मैं दे पाऊंगा, क्योंकि मुझे इसके ऊपर ज़्यादा बोलना है. इन लोगों ने जो किया है, इन लोगों ने ये जो वेशांतर किया है और यह विचारों के साथ में वेशभूषा बहुत सारे जगह पर चलते रहता है. वेशभूषाएं पहन करके कोई ना कोई ऐसे, कोई शिवाजी बनने की कोशिश करता है, कोई जिजाऊ बनते हैं, कोई सावित्री बनते हैं. तो हम भी उस दिशा में चलते हैं लेकिन विचारों के साथ. हमारा कारवां कैसे चलेगा? विचारों के साथ में. और यहाँ पर ये जो कंपटीशन यानी कंपटीशन थी, लेकिन कैसे थी? यह जन जागृति वाली, जन जागृति के साथ में वेशभूषा. और ये मेरे ख्याल से कम नागपुर में मैं पहली बार देख रहा हूँ. अब आप लोगों ने उसको साकार किया है. नागपुर में ये पहली बार ही है कि वेशभूषा के साथ में महापुरुषों के विचारों को लेकर के सामने आना. नहीं तो वॉक टॉक होता है, वो आप लोग क्या कहते हैं वैसी कुछ तो भी कैटवॉक,
है, वो होता है ऐसे, एक गली से दूसरी गली पहुंच जाते हैं और लोग ताली बजा देते हैं। तो वो यूनिफॉर्म या फिर ड्रेस उसके ऊपर में डिपेंड होता है, लेकिन हमें यहाँ पर हमारे भारत की एकता अखंडता जो एक साथ रखता है वह संविधान, वो संविधान की बात भी हमने यहाँ पर आप लोगों के माध्यम से दिखाई दी। अब चैनल पर आप लोग कल देखेंगे जब शाम को, मैत्री इंडिया चैनल है अपना यूट्यूब पर, तो उस पर आप जब देखेंगे तो आपको पता चलेगा कि आप लोगों ने वाकई में बहुत बड़ा काम किया है। ये बहुत बड़ा काम है मेरे हिसाब से, क्योंकि मैं भारत भर घूमते रहता हूँ, मुझे यही प्रबोधन वाली बातें करते रहते हैं। तो आप लोगों ने जिस तरह से काम किया है बहुत बेहतरीन है, आप लोग बधाई के पात्र हैं। और आपके जो सूत्रधार है इधर अर्चना है और सुजाता वैनी है, सुजाता मेश्राम जी, तो ये सूत्रधार और बाकी सब, क्योंकि कहीं ना कहीं एक को तो सामने रहना पड़ता है, सारे लोग सामने आएंगे तो फिर भगदड़ मचेगी, नेतृत्व करना पड़ता है। एक एक प्रोजेक्ट का एक एक नेतृत्व सामने करते जाओ और काम करते जाओ, तो काम आगे होगा और काम सफल होगा। अब मैं यहाँ पर रिजल्ट बताने जा रहा हूँ। अब रिजल्ट यहाँ पर बताऊं क्या? महाजन जी बताओ। तो ये सरप्राइज था, मैंने अभी जो उनको आवाज दिया वो सरप्राइज था। और यहाँ पर मैं सबसे पहले प्रोत्साहन पर जो है उनको, और वैसे अंत में मैं जब पहला दूसरा तीसरा ये बात जब करूँगा तब मैं बताऊंगा कि पहला क्यों मिला है, दूसरा क्यों मिला है, तीसरा क्यों मिला है, क्योंकि मुझे भी लगता है कि उस दिशा में आप लोगों को जानकारी हो तो अगली बार जब ऐसी ही कोई प्रक्रिया होगी तो आप लोग उसमें बहुत तैयारी के साथ आएंगे, और वो आपकी तैयारी समाज की तैयारी दिखेगी, समाज की तैयारी देश की तैयारी दिखेगी। और इस हिसाब से हम काम करते हैं, क्योंकि ये जो हम लोगों ने आज किया है यह समाज को दिशा देने वाली बात है, और ऐसे ही समाज को दिशा देने वाला काम आप लोग करते रहेंगे। तो मैं जो प्रोत्साहन पर इनाम है उन लोगों को पहले आमंत्रित करता हूं, उनको बुलाता हूं। वो कम ज़्यादा हो सकता है, अब दो लोग जज बैठे हैं तो दोनों का टैली करने के बाद हुआ है, और सभी को पहला दूसरा तीसरा तो मिल नहीं सकता, ये बात भी है। लेकिन आप लोगों को प्रोत्साहन इस बात का होना चाहिए कि आप लोग स्टेज पर आकर के वह महापुरुषों की बातों को सबके सामने रखा है, ये सबसे बड़ी बात है। उसके लिए सारे लोगों को फिर एक बार आप अपने लिए सबके लिए तालियां बजाएंगे। बहुत धन्यवाद। मैं प्रोत्साहन पर जो है नाम पुकारता हूँ और नीनाताई और सुजाता मेश्राम जी ये एक साइड में आकर के उनको बख्शीश देते जाएंगे, ठीक है। मैं वो चलते रहता ना, कौन बनेगा करोड़पति, तो मैं भी थोड़ा सा धड़कने बढ़ाने का काम कर देता हूँ। तो ठीक है, अभी 9 पार्टिसिपेंट थे और उसमें से कुछ लोग जो प्रोत्साहन की इसमें आए हैं, तो मैं एक एक नाम गिनाता हूँ। वो कृपया यहाँ पर ऐसे ही आएंगे इधर और उनके तरफ से वो अपना इनाम लेंगे, उधर कैमरे की तरफ में जय भीम करेंगे और वैसे ही उधर होकर के फिर वापस अपनी जगह आ जाएंगे, ठीक है। यानी इधर से जाएंगे तो इधर से वापस नहीं आना है, हाँ, राउंड मार करके ऐसा वापस। तो ठीक है, उत्तर प्रदेश का जो वेशभूषा के रूप में जो आई थी ज्योत्सना लोनारे, प्रोत्साहन पर बख्शीश के लिए वो आएंगे इधर। उत्तर प्रदेश का बहुत ही बेहतरीन ऐसा उन्होंने जल्दी उत्तर प्रदेश का बहुत ही बेहतरीन ऐसा प्रस्तुति उन्होंने प्रदान की, इसलिए। लेकिन और हम लोगों ने इसमें वेशभूषा, वक्तव्य, टाइम
और प्रतिसाद, ऐसे मार्किंग रखे थे। यानी कोई भी आया कोई भी आया, इस तरह से हम लोगों ने मार्किंग नहीं रखे थे। तो मार्किंग इस प्रकार से थे, तो इस प्रकार से मार्किंग रखे थे हम लोगों ने, वेशभूषा, वक्तव्य, समय और प्रतिसाद। आप लोगों ने जिनके बोलने के ऊपर ज्यादा तालियां बजाए है या कैसे प्रतिसाद दिया है, आप लोगों के चेहरे कैसे दिख रहे थे उनके बोलते समय, ये मैं देख रहा था। तो उसके आधार पर यह प्रोत्साहन पर ज्योत्सना लोनारे, इन्हें पारितोषिक दिया जाता है। बहुत बहुत बधाई। आप लोग जोरदार तालियां। इधर देखो, इधर देखो, इधर देखो। सभी को जय भीम। मुझे ये प्रेजेंट मतलब मेडल मिला है वो मेश्राम आई की वजह से मिला है, और हमारी मैडम अर्चना मैडम, नलिनी मैडम और सभी बहनों की वजह से मुझे ये पुरस्कार मिला है। सभी को मेरा जय भीम। लोनारे के लिए तालियां। ठीक है, इसके पश्चात मीना बलगेरिया, पंजाब दी कुड़ी। हरियाणा कुड़ी, तो बहुत ही हरियाणा की कुड़ी, बेहतर इन्होंने भी प्रस्तुति दी। पंजाब। ये हम भारत का चित्र प्रस्तुत करने की कोशिश कर रहे थे यहाँ पर। तुसी ग्रेट हो। अरे इसके पश्चात हर्षा वरकरे, आदिवासी क्षेत्र में गुजराती, आदिवासी क्षेत्र में से आकर के गुजराती का पहरावा पहनना, ये बहुत बड़ी बात है। वैसे भी इसके पश्चात सलाम वालेकुम, मनीषा करवाड़े ने क्या है, प्रोत्साहन वाला दिन है, उत्साह वाला दिन है। मनीषा करवाड़े एक मुस्लिम महिला का किरदार उन्होंने निभाया, भारत का एक अलग चित्र प्रस्तुत किया, और वो भी कार्यक्रम के 5 मिनट पहले। हाँ, ये खासियत है, अभी भी पता चल रहा है। खुद को भी नहीं पता था, उसको खुद को भी नहीं पता था कि आज ये रोल बहुत करने बहुत वाली बधाई, है। बहुत बधाई। इसके पश्चात बताऊं क्या? बता दो, बता दूं? बता दो। सपना अंबादे, महाराष्ट्र। वेरी गुड। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, झांसीबाई राणी। अगं इकडे काय, जलकारी बाई है वो, झांसी बाई नकली वाला नाम था। ये जलकारी बाई। मानाचा मुजरा। सबसे पहले तो मैं आप सभी को धन्यवाद दूंगी, क्योंकि मुझे यहाँ ज्वाइन होकर सिर्फ 2 महीने हुए, लेकिन मुझे इतना आनंद आता है यहाँ पर आने के लिए। मैं बहुत उत्साहित होकर, भले ही लेट होती हूँ क्योंकि मुझे स्कूल जाना पड़ता है, तुरंत ही मैं फटाफट। ती एक शिक्षिका है ना, एक शिक्षिका है। बहुत अच्छा लगता है यहाँ पर आके। बहुत बहुत बहुत। तो इन्होंने बाबा साहब की कुछ बातें बताई, मैं ये बताने जा रहा था अभी एक एक के बारे में कि इसके पश्चात कोकण, अर्चना राड़े बहुत ही बेहतर तरीके से कोकण के चौदार तालाब के बारे में जानकारी दी, बाबा साहब के बड़े आंदोलन के बारे में जानकारी दी। छोटी सी एक मिस्टेक हो गई थी, वो 1927 के बदले में 1926 बोल दिया था, बस इतना हो गया था। 27 था क्या? ठीक है, 27। हाँ, तो बहुत बधाई अर्चना। ये इस पूरी टीम की टीम लीडर भी है और
और उसके लिए आप लोगों को जब इकट्ठा की है और इतना बेहतरीन प्रोग्राम का आयोजन उसके माध्यम से हुआ है, उसके लिए जोरदार तालियां हो। पुरुष मंडली भी सर तालियां हो जाए। आता स्त्री प्रधान दिवस आहे अच्छा आज शक्ति कम पड़ गई क्योंकि इसीलिए शांत है, इसीलिए आज सब शांत है। नारी शक्ती ज्यादा है अब- चाहे इधर 4-5 ही लोग हैं स्त्रियांमध्ये एवढी शक्ती आहे की नवऱ्याला उलट टाकू शकतात. चलो तो नहीं, वो समानता की बात है, इसके ऊपर में फिर कभी तो अगले साल। अभी अगले पड़ाव पर हम चलते हैं। नहीं बराबर हो गया। काही ख्रिश्चन राहिली ना हो जाऊ द्या ना, काय करायचे. तो फिर 1, 2, 3 ऐसे 3 इनाम बचे हुए हैं। हाँ। हंसते खेलते चलेगा। हाँ रुको रुको वो देखेंगे बाद में अभी तीसरा क्रमांक इसका हो सकता है, नाम बनाओ। संगीता वाकई चलो मैं बताता हूँ। तीसरे क्रमांक पर है राजस्थान, अरे वाह आकर्षिका। हाँ इधर देख जोरदार तालियां। नाश्ता बजने तो जब तक वो बैठती नहीं। मुझे जो ये प्राइस मिला या कुछ भी, ये नालिनी आंटी के बदौलत मिला है, क्योंकि उन्होंने ही मुझे स्पीच तैयार करके दिया था। और क्योंकि मुझे समझ नहीं आ रहा था कि मैं मराठी में बोलूँ या हिंदी में बोलूँ, क्योंकि मुझे आती नहीं है मराठी। इस वजह से मैंने आंटी को ही बोला कि आंटी आप जैसा लिख के देंगे मैं वैसा बोल दूँगी। इसलिए थैंक यू आंटी। ये अंत में हम बताएंगे कि कैसी प्रक्रिया हुई थी, बाद में बताएंगे। तीसरा नंबर हो गया। अभी दूसरे नंबर पर संगीता दूसरे नंबर पर नहीं, गेसिंग कभी कभी लगा लेनी चाहिए, गेसिंग सही है कभी कभी लगा लेनी चाहिए, जो कभी गलत होती है। मैं गलत तो दूसरे नंबर पर है गोवानी क्रिश्चियन हाँ संगीता उकी। बहुत ही बेहतर। एक तो संगीता 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 अब इनको दूसरा नंबर क्यों दिए वो बता देता हूं थोड़ा सा। एक तो इन्होंने पूरा याद करके आए थे, एक बात। दूसरा कालाराम मंदिर, उसके बाद उन्होंने ये भी बताया कि कालाराम मंदिर जो आंदोलन था, या 2 मार्च 1939 से लेकर, तो यानी 5 साल वो चलते रहा, वो आंदोलन चलते रहा 5 साल। तो ये भी एक विशेष जानकारी थी। और मुखोद्गत जिसको कहते हैं, और प्रेजेंटेशन इस प्रकार से था, टोटली क्रिश्चियन स्टाइल था, और इसीलिए वो वेशभूषा वगैरह उसके आधार पर उनको यह मार्क्स मिले। तो सेकंड नंबर पर जोरदार तालियां। उसके बैठने का कुछ बोलना है, काय बोलना चाहते हैं बोलना चाहती है। थँक्यू सर्वांना. मला ॲक्च्युली माहिती नव्हतं की कॉम्पिटिशन आहे म्हणून, आणि मला जे मिळेल वेळेवर ते कॉस्ट्यूम केलं. आणि थँक्स टू नलिनी, तिने मला स्पीच दिलं. बट मग मी वेळेवर त्याच्यात चेंजेस केले. मला जे जे वाटलं ते मी बोलली. आणि सगळ्या इथे उपस्थित सगळ्यांना थँक्यू. तो इस तरह से ये प्रोग्राम यहाँ पर ही खत्म होने की बजाय आगे बढ़ता है।
नंबर 1 राहिला ना सर. ये तो नंबर 1 पर बंगालन नलिनी खांडेकर, नलिनी खांडेकर, नलिनी खांडेकर, नलिनी खांडेकर. नलिनी खांडेकर बंगालन का रोल और संवाद, उसके साथ में संविधान की बातें, उसी में मनुस्मृति दहन की बातें, पहाड़ की बातें, यानी महापुरुषों का जो इतिहास है वो बताने की कोशिश नलिनी खांडेकर इसके माध्यम से हुई. यह पहला, आज के इस पूरे कंपटीशन का पहला इनाम नलिनी खांडेकर को दिया जा रहा है. हम लोगों ने यूनानिमसली वो डिसाइड किया, तो इस प्रकार से यह नलिनी खांडेकर फर्स्ट. सर्वांना जय भीम. तसं म्हणजे आता मी तर नेहमीच बोलते, त्याच्यात काही वाद नाही आहे, पण आज बोलायचं म्हणजे जागतिक महिला निमित्त बोलायचं होतं आणि त्याच्याशीच म्हणजे मिळतं जुळतं आणि महिलांसाठीच बोलायचे होते. म्हणून मला जे वाटलं, माझ्या मनात जे विचार आले ते मी व्यक्त केले. आणि जी खरी परिस्थिती आहे की आज आपण इथे ज्यांच्यामुळे आहो, बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहो, हे मला म्हणजे आवर्जून सांगायचं होतं. आणि इथे बसलेल्या सर्व महिलांना आज जागतिक दिनाबद्दल माझी एक विनंती आहे की त्यांनी संविधान वाचावं, आपल्या घरी ठेवावं आणि तिथे काय तरतुदी आहेत त्या वाचायच्या आणि ज्या महिलांना नाही माहीत आहे त्यांना तरी सांगावं आणि त्यांना मदत करावी. आणि मला पहिलं पारितोषिक दिल्याबद्दल मी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे धन्यवाद व्यक्त करते. जय भीम, जय भारत. जय भीम सर्वांना. मी निघते आता. थोडा अल्पहार. तो आप सबका, सारे लोगों का जो उसमें सहभागी हुए और जिन्होंने तालियां बजाए, जिन्होंने देखा, जिन्होंने प्रोत्साहन दिया, उन सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत अभिनंदन. आज के इस जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में आप लोगों ने हमारी महानायिकाओं को याद किया, बाबा साहब को याद किया, संविधान को याद किया, इसलिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार आप लोगों का. क्योंकि हमारी महिलाओं के बारे में बाबा साहब कहते हैं कि जब महिला शिक्षित होगी तो पूरे परिवार को शिक्षित कर लेगी. और इसीलिए यह आयोजन में हमने थोड़ा सा हेरफेर करके इस प्रकार की डिजाइन बनाई. ये जो डिजाइन बनाई थी वो सूत्रधार है इधर, तो उनके माध्यम से थोड़ा बहुत जानकारी का जो भी चलते रहा, उसके आधार पर यह बहुत ही बेहतरीन ऐसा कार्यक्रम आप लोगों ने किया. बहुत बहुत धन्यवाद. और पुरुष मंडली भी यहाँ पर आज प्रत्यक्ष, हम भले ही कलम के जज थे यहाँ पर, लेकिन वो भी जज थे, तो उनको भी लगा होगा. हम लोगों ने यहाँ पर जैसे मार्किंग किए थे, मैंने पहले ही बताया कि वेशभूषा के ऊपर, वक्ता के ऊपर, समय के ऊपर और प्रतिसाद के ऊपर और कुछ हमारे सेंस के ऊपर. तो इस प्रकार से यह रिजल्ट डिक्लेयर किए. थोड़े से टेढ़े दिमाग के हैं हम लोग, तो ऐसा होते रहता है कभी कभी. तो बहुत बहुत धन्यवाद वैसे भी, और अर्चना और बाकी सारे पूरी टीम का बहुत धन्यवाद. थँक्यू सर. आता शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. तर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी नलिनी खांडेकर यांना मंचावर बोलवत आहे. सर्वांना जय भीम. आज आपण हॅपी हेल्थ क्लबद्वारे इथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. आणि आज सर्व महिलांनी प्रत्येक स्टेटची जी वेशभूषा घेतली आणि त्यांनी आपले जे मनोगत व्यक्त केले, इतके छान आणि चांगले होते. आणि वरून तिथे काहीतरी समाजाला देण्यासारखा संदेशही होता. म्हणून आणि मंचावर जे उपस्थित अतिथीगण होते, जसे लीनाताई राऊत होत्या, त्यातच निघाल्या वामन सोमकर सर आणि सुजाता मिश्रामाई, महाजन सर, सोमकर सर, सातपुते सर, सर्व जे उपस्थित होते आणि तभाने सर सुद्धा, त्यांनी म्हणजे आपले विचार व्यक्त केले, आम्हाला प्रोत्साहन दिलं. म्हणून मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
त्यांनी आम्हाला वेळ दिला, आपल्या सर्वांना ऐकून घेतलं, म्हणून मी पुन्हा त्यांचे आभार व्यक्त करते आणि समोरचा कार्यक्रम असाच सुरू राहील असं मी जाहीर करते. 4 आवडी बाकी आहेत ना, आभार प्रदर्शनाचे करते त्या ताईंसाठी. केले आम्हा मार्गदर्शन, दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद, दरवेळी असेच लाभू द्या सहकार्य, आपण सर्वांचे लाख लाख धन्यवाद. आता इथे हा कार्यक्रम संपलेला आहे आणि पुढचा कार्यक्रम अर्चनाताई राणे सांगतील. महाड नावाचं गाव आहे. झालं भाई खाला. महिला दिवसाचा दिनानिमित्त सगळ्या छोटी वेळी तर मला क्षमा करा.